नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमास बेस्ट किचनमध्ये. काय मग आषाढ तळायला सुरुवात केली का नाही अजून? मी तर सुरुवात केलेली आहे. तर आज मी बनवते मस्त अशी खमंग तिखट चमचमीत मसाला पुरी. तर मिक्स पिठाच्या आज मी पुऱ्या बनवत आहे. कमी तेलकट आणि खुसखुशीत आणि भरपूर दिवस टिकणाऱ्या खूप सोपी रेसिपी आहे. अगदी ओटाने खाईल अशी ही पुरी बनते. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे. खूप काही साहित्य लागत नाही, घरात जे आहे ते साहित्य आपण वापरायचं आहे. ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे 1 कप, त्यापेक्षा थोडंसं कमी इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. आणि नंतर इथे मी घेतलेलं आहे बेसन, त्यापेक्षाही कमी, आणि त्यापेक्षाही कमी इथे तांदळाचे पीठ. हे सर्व पिठे घेतलेली आहेत आणि 2 उकडलेली बटाटे. बटाट्यामुळे पुरी खुसखुशीत होते आणि टेस्टी. ते थोडेसे घेतलेले आहेत आणि इथे हे आपलं वाटण, हिरवं वाटण करणार आहोत. कोथिंबीर, लसूण आणि अख्खे धने, जिरे आणि ओवा आणि हिरवी मिरची एवढं आपल्याला घ्यायचं आहे. बाकीचे सर्व साहित्य मी नंतर तुम्हाला सांगेन. आता पहिल्यांदा आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पेस्ट बनवून घेऊया. तर पाणी न घालता आपल्याला हे वाटण करायचं आहे. तर आता आपण हे पीठ मळायला घेऊया. तर पहिल्यांदा इथे आपण उकडलेले 2 बटाटे किसून घेणार आहोत. बटाटे आपल्याला छान अशी स्मॅश करून घ्यायचे आहेत किंवा किसून घ्यायचे आहेत. आता इथे बटाटे किसून झालेली आहे. तर यामध्ये आता पिठे सर्व घालूया. तर ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, गव्हाचं पीठ घातलेलं आहे, नंतर इथे आपण बेसन आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे. हे सर्व पीठं आपण आता मिक्स करून घेऊया आणि कडकडीत आपल्याला 2 चमचे तेलाचं मोहन घालायचं आहे. तेलाचं मोहन घातल्यामुळे पुरी मस्त अशी खमंग खुसखुशीत होते. आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण हे मसाले ॲड करूया. तर लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, गरम मसाला थोडासा, आणि जे आपण हिरवं वाटण बनवलेलं होतं ते आपण इथे घालायचं आहे. नंतर इथे आपण तीळ घालूया. तीळ घातल्यानंतर इथे कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर जास्त घालायची नाही, थोडीशीच घालायची आहे, हे लक्षात घ्या. कोथिंबीर जर जास्त घातली तर ती लाटताना मध्ये येते आणि पुऱ्या फुगत नाहीत. शेवटी मी इथे मीठ घातलेलं आहे. तर हे सर्व मिक्स करून घेऊया. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवं वाटण बनवलेलं होतं त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. थोडंसंच पाणी घालायचं आहे. बघत बघत आपल्याला किती पाणी लागतं त्यावरून आपल्याला हे पीठ मळायचं आहे. बटाटा घातल्यामुळे पाणी जास्त लागत नाही. पीठ इथे आपलं मस्त झालेलं आहे, घट्ट मळायचं आहे. एकसारखे गोळे करून घेऊया. आता पोळपाटावरती आपल्याला पिठावरती गोळा लाटायचा आहे. तर छोट्या छोट्या मी पुऱ्या लाटणार नाही, एकदम अशी पोळी लाटायची आहे. जास्त जाड नाही किंवा जास्त पातळही नाही. तर अशा पद्धतीने इथे एक मोठी पोळी मी लाटून घेतलेली आहे आणि वाटीच्या साहाय्याने अशा मी गोल पुऱ्या करून घेणार आहे. दिसायलाही छान आणि एकसारख्या बनतील. आता इथे गरम तेलामध्ये आपण आता एक एक पुरी आपण तळून घेऊया. जर तुमच्याकडे कढई मोठी असेल तर तुम्ही 2-3 अशा 4 पुऱ्या घालून तळून घेऊ शकता. तर पुरी तेलकट होऊ नये म्हणून एकाच वेळी आपल्याला ही एकाच बाजूने चांगली तळायची आहे, नंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटायची आहे. फक्त 2 वेळाच अशी पलटून तळायची आहे, म्हणजे पुरी आपली तेलकट होत नाही. जास्त पलटत राहिला तर पुऱ्या तेलकट होतात. म्हणून एका बाजूने चांगली तळली की दुसरी बाजू आपल्याला तळायची आहे, परत पलटायची नाही. ही एक टीप लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या इथे तळून घेतलेल्या आहेत. तर टम्म फुगलेल्या आणि कमी तेलकट ह्या पुऱ्या बनलेल्या आहेत आणि सर्व पिठे वापरून मस्त अशा पौष्टिक ह्या पुऱ्या बनतात. आणि बघू शकता कुठेही तेल दिसत नाही आणि मस्त अशा टम्म फुगलेले आहेत आणि अशा लवचिक पण दिसत नाहीत, अशा कडक पुऱ्या दिसतात. कारण की आपण यामध्ये तांदळाचे पीठ वापरलेले आहे आणि बाकीचेही पिठे वापरलेले आहेत, त्यामुळे मस्त अशा खमंग टेस्टी लागतात. तर हातालाही तेल लागत नाही. आणि एक फोडून दाखवते, किती खुसखुशीत आणि टम्म फुगलेले आहेत. बिलकुल तेलकट झालेल्या नाहीत ह्या पुऱ्या. तुम्ही टोमॅटो केचप किंवा तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत ह्या पुऱ्या खाऊ शकता. तर आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ करतात, तर अशा पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा. तर या मसाला पुऱ्यांना तळणीचे धपाटेही बोलले जातात, कारण की यामध्ये सर्व धपाट्याचे पिठे वापरलेली आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आषाढ स्पेशल आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.